टेट 2025 साठी अतिशय इम्पॉर्टंट असे क्वेश्चन्स आपण घेत आहोत। यामध्ये पदावलीचे प्रश्न आहे आणि त्यामध्ये आपण टार्गेट केलेले आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक। या ठिकाणी अंश आणि छेदामध्ये आणि सोबतच या ठिकाणी बघा पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे सर्व प्रश्न आपण कव्हर करत आहोत। 10 प्रश्न मित्रांनो मी तुम्हाला शिकवतो, त्या 10 पैकी 10 मार्क तुम्हाला मिळाले पाहिजे। जर मिळाले नाही तर या सेक्टरचा पदावलीचे या प्रकारचे जे प्रश्न असतात पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे ते तुम्हाला कव्हर करणे गरजेचे आहे। आपण 10 प्रश्न मित्रांनो घेत आहोत। पहिला प्रश्न बघा, पहिला प्रश्न आपण घेतलेला आहे 7/6 गुणिले 4/5 वजा 2/5 बरोबर व्हॉट इज द आन्सर। विदिन सम सेकंड मध्ये म्हणजे 10 मिनिटांमध्ये तुमचा आन्सर आला पाहिजे। तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे, आन्सर काढायचा आहे, त्यानंतर मी काढलेले आन्सर तुम्ही काढलेले आन्सर मॅच करून बघायचा आहे। बघा या ठिकाणी बघा 7/6 गुणिले 4/5 आडवा भाग द्यायचा, बे दोन्ही 4 बे त्रिक किती 6। आता उभा पण भाग जात नाही आणि आडवा पण भाग जात नाही, म्हणून 7 2 किती घेतले 14 घेतले, 14/3 किती हे 15 वजा 2/5 बरोबर व्हॉट। या ठिकाणी आपल्याला दोन पद्धतीने याचा आन्सर काढता येते। एक म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन काय असते तर असा गुणाकार त्याच्यानंतर असा गुणाकार त्याच्यानंतर छेदाछेदाचा गुणाकार असं असते। त्या पद्धतीने आपण पहिले आन्सर काढू, त्याच्यानंतर आपण LCM म्हणजेच लिस्ट कॉमन मल्टिपल अर्थातच लसावीने सुद्धा त्याचा आन्सर फाइंड आउट करूया। बघा या ठिकाणी काय आन्सर येणार तर 14 पंचे किती 14 पंचे होतात 70 वजा 15 दोन्ही किती 30 भागिले 15 किती 75। आता 70 मधून 30 गेले उरले किती 40, 40/75 याला भाग जातो मित्रांनो। कशाने भाग जाणार 5 ने भाग जाणार, 5 8 40 5 1 5 उरले 2 झाले 25 5 5 25 म्हणजे 15/75 8/15 आन्सर आला। आता याचा आन्सर अपूर्णांकामध्ये 8/15 आला, मात्र दशांश चिन्हामध्ये किती येते ते सुद्धा फाइंड आउट करायला पाहिजे। या ठिकाणी बघा इथे जर 0 दिला म्हणजे भाग जात नाही, 8 ला 15 ने भाग जात नाही म्हणून आपण 0 देतो आणि 0 पॉइंट घेतो। आता 15 80ला 15 ने भाग जातो, 15/75 15/75 80मधून 75 गेले उरले किती 5 5 चे झाले 50 पुन्हा 15 3 45 चा भाग जातो, 50 मधून 45 गेले उरतात 5 असं हर वेळेस होत राहील, त्यावेळेस 3 3 3 चा भाग जाईल म्हणजेच प्रॉपर आन्सर आपल्याला येते 8/15 किंवा काय म्हणणार आपण 0.53333। यस हे झालं आपल्याला आन्सर। मात्र हे आन्सर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन काढलेलं आहे। आता आपण हेच आन्सर लसावीने काढूया मित्रांनो। हे इथे लिहून घेतो 14 वजा 14/15 वजा 2/5। तुम्हाला माहित असेल एकाच संख्येने दुसऱ्या संख्येला जर भाग जात असेल तर मोठी संख्या ही लसावी असते। या ठिकाणी 15 आणि 5 चा लसावी येतो 15, कारण की 5 च्या पाड्यामध्ये 15 येते आणि 15 ही मोठी संख्या आहे म्हणून आपण लसावी थेट घेतला बघितल्याबरोबर। आता या ठिकाणी काय कॅल्क्युलेशन करायचं बघा, 15 1 15 या 15ला या 15 ने भाग दिला तर 1 आला आणि हा 1 आणि हा 14 याचा कराचा गुणाकार असा 14 1 14 वजाचं चिन्ह वजा, पुन्हा तसंच 5 ने 15ला भाग द्यायचा, 5 3 15 आणि 3 दोन्ही किती हे 6। आता 14 तून 6 गेले उरले किती 8 8/15 8/15 म्हणजे आन्सर आपल्याला इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन आलेलंच होतं, लसावीने सुद्धा तेच आन्सर आलं म्हणजेच आपण 8/15 म्हणजेच 0.53333 आन्सर घेणार आहोत। दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे। 10 प्रश्न आपण कव्हर करणार आहोत, ते 10 प्रश्न शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करा। यस तुम्हाला चॅलेंज आहे मित्रांनो 10 पैकी 10 मार्क्स मिळवण्याचं आणि ते चॅलेंज तुम्ही ॲक्सेप्ट केलेलं आहे, कारण की तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्वतः आन्सर काढतात आणि नंतर आन्सर मॅच करून बघतात। या ठिकाणी 2/5 गुणिले 5/6 गुणिले 3/8 गुणिले x बरोबर 790। इट्स व्हेरी युनिक क्वेश्चन। आता या ठिकाणी गुणाकारच आहे म्हणजे आपल्याला काय करायला लागेल की आडवा भाग जातो का जातो भाग, 3 1 3 3 दोन्ही 6 हे 2 2 काय झाले कॅन्सल झाले। आता वरच्या साईडला 5 आहे, खाली 7 आणि 8 आहे, 5 ने 7ला भाग जात नाही, 5 ने 8ला भाग जात नाही। यस मग आपण काय करणार 5/7 8 किती 56 हे झाले गुणिले किती x बरोबर 790। व्हॉट इज द आन्सर, इट्स व्हेरी इझी। आता बघा
आपण या ठिकाणी काय करणार की हा जो x आहे, हा गुणाकारच x बरोबर 790, हा गुणाकाराचा गुणाकारच ठेवणार या ठिकाणी, मात्र 56 वर आणि 5 खाली. याचा अर्थ असा की बरोबरचं चिन्ह ओलांडून ज्यावेळेस अपूर्णांक बाहेर जातो तेव्हा त्याचं इन्व्हर्स होते, म्हणजेच अंशाचा छेद होतो आणि छेदाचा अंश होतो, म्हणजेच इथं आले 56/5. आता आडवा भाग देऊया. आडवा भाग जातो ना असा, तो भाग कसा जाईल? 5 1 5, 5 1 5, उरले 2 झाले 29, 5 5 25, उरले 4 झाले 40, 5 8 40, 158 गुणिले 56. आता याचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार सुद्धा आपण बी ब्राईटपणे करूया. या ठिकाणी बघा 6 ने गुणाकार करू. 6 8 किती? 48, 4 आले आजचे. 6 पंचे 30 आणि 4 34, 3 आले आजचे. 6 1 6 3 किती? 9, 9 48, इथं क्रॉस दिला. 5 8 40, 4 हातचे, 5 5 25 4 29, 2 हातचे, 5 1 5, 5 2 किती? 7, एवढं आलं. आता याची जर बेरीज केली तर निश्चितचपणे या ठिकाणी काय येणार आहे? तर या ठिकाणी येणार आहे 8 4 9 9 18, हातचा आला 1, म्हणजे 8848. प्रॉपर आन्सर आलं x बरोबर 8848. तुमचं आन्सर 8848च यायला पाहिजे. चला घ्या थर्ड क्वेश्चन आपण घेऊ. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. या ठिकाणी बघा मित्रांनो, 4/7 गुणिले 2 पूर्णांक 4/5 भागिले 2/5 इज इक्वल टू व्हॉट? ही जी सिरीज आहे पदावलीचीच आहे, मात्र पदावलीमध्ये आपण काय टार्गेट केलेले आहे आज? की अंश आणि छेदाचे प्रश्न, अर्थातच अपूर्णांकाचे प्रश्न, अर्थातच पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे प्रश्न. सो या पद्धतीने मी तुम्हाला आता स्पेशली पदावली शिकवत आहो एक एक ट्रॅकनुसार. आता बघा याला आपण पहिले सरळ करून घेऊ. 5 2 किती? 10, 10 4 14 होते, है की नाही? इकडून जाताना गुणाकार करत असतो, इकडे बेरीज करत असतो, म्हणजे आपल्याला काय आलं? 14/7 गुणिले 14/5. आता हा भागाकार 2/5 बरोबर व्हॉट? मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की भागाकाराचं आपल्याला गुणाकार करता येतो, म्हणजेच 14/7, 14 नाही, हा 4/7 आहे, 4/7, 4/7 गुणिले 14/5. त्याच्यानंतर भागाकाराचा होणार आहे गुणाकार, 5 वर जाईल आणि 2 खाली येईल. 5 किती? 2 बरोबर किती? x. झालं, आला आन्सर आला आपल्याला. आता या ठिकाणी बघा भाग देऊ शकतो आपण. 2 1 2, 2 2 4 झालं. 7 1 7, 7 2 14, हे 5 5 कॅन्सल, म्हणजे x बरोबर 2 गुणिले 2, म्हणजेच x बरोबर 4. प्रॉपर आन्सर आला मित्रांनो आपल्याला 4. तुमचं सुद्धा 4 आन्सर आलंच असेल. चला पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन हा आहे आणि इम्पॉर्टंट असा क्वेश्चन आहे. येस, चला विदिन सम सेकंडमध्ये तुमचा आन्सर निघायला पाहिजे आणि तुम्ही लगेचच त्याचा आन्सर काढणार सुद्धा आहात, आय नो. या ठिकाणी बघा आपण याला पूर्णत्व देऊ, म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करू. 6 पंचे 30 आणि 1 31, हे झाले 31/6 वजा 9 3 27, 27 ने 4 पुन्हा 31, 31 भागिले हे 9 होय. हे बघा 6 पंचे 30 आणि 1 31, 9 3 27, 27 आणि 4 होतात 31, 31/9 आहे, प्लस x बरोबर हे 7/3 गुणिले 6 चूक 24, 24 ने 1 25, 25/6 होय. आता बघा या ठिकाणी काय करायचं आहे? सर्वप्रथम बाहेरचा जर पार्ट आपण हा लक्षात घेतला तर आडवा भाग जातो का? नाही जात. असा भाग जातो का? नाही जात. उभा भाग जातो का? नाही जात. मग आपण काय करणार? या 25 आणि 7 चा गुणाकार करून घेऊ. तर 25 7 होते 175 भागिले sin 3 किती होते? 18. झालं की नाही? 175 भागिले 18 आले. या ठिकाणी प्लस x आहे, हा एवढा जो भाग आहे आपल्याला सॉल्व करावा लागेल. या ठिकाणी आपण काय वापरू शकतो? लसावी करू शकतो. लसावी मित्रांनो बघा तुम्हाला सांगतो, 6 आणि 9चा लसावी किती येते? तोंडी तोंडी. 6 आणि 9ला कोणत्या संख्येने भाग जाते? तर 3 ने भाग जातो. म्हणून ह्या 3 ने कुठल्या तरी एका संख्येला भाग द्यायचा. 3 1 3, 3 2 6 आणि 2 9 किती? 18. म्हणजेच 18 येतो लसावी. काय तो? 18 लसावी येते. 6 आणि 9चा लसावी येतो 18. जर तुम्हाला लसावी काढता येत नसेल तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. बेस्ट उपाय आहे मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्याचा. 18 आले. आता 18ला भाग कसा देतो मी बघा. 6 1 6 sin 3 18, 3 गुणिले 31 याचा गुणाकार करायचा. 3 1 3
आणि 3 3 किती 9 झालं 93 वाले वजा आहे म्हणून वजा चिन्ह दिलं 9 1 9 9 2 18 बघा 2चा भाग गेला असा गुणाकार करायचा 2 1 2 आणि 2 3 किती म्हणजे 6 3 2 6 62 झाले. आता इच्छे इथं आपण याला कॅल्क्युलेट करू 18 आता 93 मधून 62 गेले 3तून 2 गेला 1 राहिला आणि 9तून 6 गेले 3 राहिले 31 आले. 31 भागिले 18 एवढं आलं आपल्याला त्याचं आन्सर 31 भागिले 18. आता 31 भागिले 18 या स्टेप्सवर आपण आल्यानंतर आपल्याला पुढे जावं लागेल. आपली स्टेप्स काय आहे आता की 31 भागिले 18 प्लस एक्स बरोबर 175 भागिले 18. तुम्हाला माहीत असेल मित्रांनो की हा जो प्लस आहे इकडे जाऊन मायनस होते मायनस झाल्यानंतर इथे येते 31 इथे येते 18 आहे की नाही इकडे गेल्यानंतर. आता एक्स बरोबर हे 18 18 कॉमन आहे म्हणून आपण 18 दिले झालं 18 दिले की नाही. आता या ठिकाणी 175 वजा 31 किती होते ते बघूया. 5तून 1 गेला 4 राहिले 7तून 3 गेले 4 राहिले आणि हा 144 भागिले 18 18चा जर पाडा म्हटला तर 18 8 14 दशे होते म्हणजेच एक्स बरोबर 8 येते मित्रांनो. फायनली आन्सर 8 आलेला आहे. ॲक्युरेट आन्सर काढा आणि राईट आणि ब्राईट असा आन्सर काढा. ठीक आहे. या ठिकाणी आणखी तुम्हाला सांगतो की बाबा 31 भागिले 18 जर तुम्हाला लसावीन नाही आलं तर तुम्ही कोणत्या पद्धतीने त्याला काढू शकता तरी पण. आता बघा 31 भागिले 6 ही इच्छा इथं करतो बघा या ठिकाणी 31 भागिले 6 वजा 31 भागिले 9 जर तुम्हाला लसावी येत नसेल तर आपण त्याला क्रॉस मल्टिप्लिकेशनने काढूया. असा गुणाकार करायचा 9 1 9 9 3 किती 27 एवढे आले. 6 असा गुणाकार करायचा 6 1 6 आणि 6 3 किती 18 भागिले 9 सकम किती 54 झालं 54. आता 9तून 6 गेले 3 राहिले 7तून 8 जात नाही म्हणून 17तून 8 गेले 9 राहिले 9 8 17 हातचाला 1 दिला तर 93 राहिले भागिले किती 54 93 भागिले 54 येते. आता या ठिकाणी 3ने भाग जाताना दिसतो आपल्याला 3 3 किती 9 आणि 3 1 3 3 1 3 उरले 2 3 8 24 म्हणजे 31 भागिले 18 आलेला आहे बघा 31 भागिले 18 31 भागिले 18 लसावीने सुद्धा 31 भागिले 18 आला आणि क्रॉस मल्टिप्लिकेशनने सुद्धा 31 भागिले 18 आलं म्हणजेच तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्याचा आन्सर काढू शकता. झालं आपला प्रॉपर आन्सर आलेला आहे एक्स बरोबर 8. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ. 10 प्रश्न आपल्याला घ्यायचे आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा याला पहिले पूर्णत्व प्राप्त करून देऊ. कसं होतं माहिती आहे का जर पूर्णत्व प्राप्त नाही केलं तर 4 2 6 6तून 4 गेले पुन्हा 2 राहतात त्याच्यापेक्षा आपण डायरेक्टलीच करू. 7 किती 28 28 न 3 31 होतात 7 28 28 न 3 31 साइन 2 12 12 ने 1 किती 13 3 12 12 ने 1 किती 13. आता 4 2 8 8 आणि 3 किती 11 म्हणजेच 31 भागिले 7 अधिक 13 भागिले 6 वजा 13 भागिले 3 बरोबर एक्स वजा 11 भागिले 4. काय करायचं आता आपण एक काम करायचं की या सर्वांना या तिघांना चा लसावी काय निघतो ते बघायचं. 7 6 आणि 3चा लसावी किती असं जर तुम्हाला विचारलं तर एकाच संख्येने दुसऱ्या संख्येला भाग जाते म्हणून मोठी संख्या लसावी असते हे चालला गेला. आणि 2 क्रमांकात जर संख्या असेल तर त्याचा गुणाकार हा लसावी असतो 7 सकम 42 म्हणून 42 हा लसावी येते. आता बिलकुल ॲक्युरेट असा भाग आपण देऊया जो की खूपच इम्पॉर्टंट आहे. 7 आणि 42ला भाग देऊ 7 सकम 42. आता असा गुणाकार करू 6 1 6 साइन 3 किती 18 प्लस साइन 7 42 3 7 91 7 3 21 2 म्हणजे 3 7 91 झालं एवढं आलं. मग या ठिकाणी इकडचा बाहेरचा पार्ट आपण असा घेतलेला आहे. आता याची बेरीज करूया आपण 6 1 किती 7 9 8 किती 17 6 1 किती 7 9 8 किती 17 हात चला 1 म्हणजे हे झाले 277 भागिले किती 42 बरोबर एक्स वजा 11 भागिले 4. आता या ठिकाणी हा जो वजा 11 भागिले 4 आहे मित्रांनो तो इकडे येऊन प्लस होणार म्हणजे आपण फायनल स्टेप्समध्ये कसं आलो की एक्स बरोबर बघा एक्स बरोबर 277 भागिले 42 अधिक वजाचा अधिक होईल ना 11 भागिले 4 म्हणजे फायनली आपण 42 आणि 4चा पुन्हा लसावी काढावा लागेल.
42 आणि 4 चा लसावी काढताना आपल्याला असं दिसून येते की ह्या दोन संख्यांना भाग जात नाही, परंतु 2 ने भाग जातो विशिष्ट प्रकारे. बे दोन्ही 4 आणि इथं सुद्धा 21 ला भाग जातो. म्हणजेच एका बे एक बे म्हणायचं, बे दोन्ही 4 म्हणायचं, 21 दोन्ही 84, 42 दोन्ही काय होते 84. 42 आणि 4 चा लसावी येतो 84. किती येतो 84. ॲक्युरेट लक्षात घ्या. म्हणून आपण या दोनचा 84 हा लसावी घेतला. आता सेम टू सेम त्याच पद्धतीने जसं मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे कशा पद्धतीने क्रिएशन करायचं लसावी आलेलं असताना. 42 आणि या ठिकाणी 84 ला भाग द्यायचा. 42 दोन्ही किती होते 84. आता याचा करायचा गुणाकार. बे 7 किती झाले, येस ना, तेवढंच ना, येस. 7 2 14 2 18 आणि इथं 6. ठीक आहे, करूया आपण. या ठिकाणी बघा, या ठिकाणी इथं किती येतं तर बे 7 किती 14, हातचा वाला 1, बे 7 14 ने किती 15, हातचा वाला 1 बे 2 4 ने किती 5, 554 झाले. 554 झालेले आहे त्या ठिकाणी. सो सॉरी, या ठिकाणी वजाबाकी आहे मित्रा. या ठिकाणी आपल्याला थोडंसं मिसमॅच काय झालं होतं काही कळत नाही की येस थांबा वेट थोडंसं मिसमॅच झालेलं आहे, तरी पण आपण याला फाइंड आउट करूया. हा इथं वजाबाकीचं चिन्ह आहे, बरोबर की नाही. आता आपण काय केलं, इथं वजाबाकीचं हे लक्षातच नाही घेतलं, एवढं हे सोडूनच दिलं. इच्छा इथं लक्षात घेऊ आपण आणि पुन्हा इकडेच जाऊ, आहे की नाही. या ठिकाणी बघा 3 14 3 42 होते. 14 3 42, 14 3 42 म्हणजे वजा 2 येते. आणि 14 1 14 हा एवढा आपण भाग घेतला नव्हता, तो आपण इच्छे इथं कव्हर करू म्हणजे ही व्हॅल्यू आपली चेंज होऊन जाईल. 14 3 42, 4 आल्या 14 1 14 4 किती 18 म्हणजे 182 आले. हे 13 किती 52, 5 13 13 आणि 5 18. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला वजाबाकी करावी लागेल 182ची, तेव्हा आपल्याला प्रॉपर आन्सर निघेल 277 वजा 182 भागिले 42. आता 7तून 2 गेले 5 राहिले, 7तून 2 गेले 5 राहिले, 7तून 8 जात नाही म्हणून 17तून 8 गेले 9 राहिले. हातचा वाला 1 या ठिकाणी दिला म्हणजे 95 भागिले 42. 95 भागिले 42 झाले मित्र या ठिकाणी. सो फायनली आपण काय करणार की हे नाही घेणार आपण या ठिकाणी. म्हणजेच फायनली आपण या स्टेप्समध्ये पोहोचलो. मी इथं समजून देतो तुम्हाला असं. 95 भागिले 42 त्याच्यानंतर या ठिकाणी x वजा बरोबर x वजा 11 भागिले 4. म्हणून आपण x बरोबर काय घेणार 95 भागिले 42 वजाची होणार आहे अधिक 11 भागिले 4. आता आन्सर येणार आपल्याला. आता प्रॉपर आन्सर येणार. आणि तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेलंच आहे 42 आणि 4 चा लसावी येतो 84. मग या दोघांचा काय येणार आहे तर लसावी येणार आहे. या दोघांचं काय येणार आहे तर लसावी येणार आहे. इथे बघा या दोघांचा लसावी येणार आहे 84. आता इतके पद्धतशीरपणे भाग देऊया आपण. 42 दोन्ही 84 आणि बे 5 होते 10, हातचा वाला 1, बे 9 18 आणि 1 19, 190 आले. प्लस आता या ठिकाणी सुद्धा भाग देऊ. 4 दोन्ही 8 आणि 4 1 4, 21 चूक 84 होते. 21 1 21 असा गुणाकार करावा लागेल. आता 21 1 21 2 आले आजचे. 21 1 21 आणि 2 23 झाला बरोबर. आता याची ओली करावं लागेल आपल्याला बेरीज. x बरोबर इथे 84चे 84 आले, बरोबर की नाही. इथे आला 1 9 3 किती 12, हातचा वाला 1 आणि इथे येतं 4. 421 भागिले 84 फायनली आन्सर येते. 421 भागिले 84 बरोबर x. याला आपण आणखी दुसऱ्या याच्यात काय लिहू शकतो माहिती आहे. तर याचा जर गुणाकार केला 84 गुणिले 5 तर 5 चूक 20 2 5 8 40 2 42. अर्थातच 84 पंच 420 होते आणि उरते किती 1 म्हणजेच 5.1/84 सुद्धा आन्सर येते. हे दोन आन्सर आलेले आहे. 421 भागिले 84 सुद्धा आन्सर येते आणि 5.1/84 सुद्धा आन्सर येते. हे दोन्ही आपण प्रॉपर काढले. या ठिकाणी थोडीशी मिस्टेक नव्हती झाली, फक्त या ठिकाणी आपण लिहून नव्हतं घेतलं. म्हणजे मायनसचा तो सोडून दिलेला होता, तो याच्यासोबतच घ्यायला पाहिजे होता. कारण की आपण 7 6 3चा लसावी काढला आणि याला आपण थोडंसं निग्लेक्ट केलं आणि इकडे गेलो होतो. पण आता प्रॉपर आन्सर आला माहीत आहे ना तुम्हाला.
की 186 असा आलेला आहे. नंतर मग हा 91 आला, नंतर याचा गुणाकार केला तर 182 आले. 186 अधिक 91 म्हणजे 277 आले. वजा 182 जर केले तर 277 वजा 182 म्हणजेच 95 आले. 95 भागिले 42. आता 95 भागिले 42 आपण इथं काय केलं, इकडे आले 95 भागिले 42 बरोबर x वजा हे, म्हणून या ठिकाणी आपण घेतलं 95 भागिले 42 बरोबर x वजा 11 भागिले 4. आता वजाचं इकडे काय केलं, अधिक केलं, म्हणजे एवढा भाग आपण पार्ट हे घेतला आणि 42 आणि 4चा पुन्हा लसावी काढला. लसावी काढल्यानंतर आपल्याला 84 दिसून आले लसावी, म्हणून 84 घेतले आणि असा भाग देऊन आपण डायरेक्टली 421 भागिले 84 पर्यंत आलो. आणि 421 भागिले 84 बरोबर x = 5.1/84 येते. झालं, प्रॉपर आन्सर आपल्याला राईटच आला. तुमचं सुद्धा याच पद्धतीने आन्सर काढा. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी बघा मित्रांनो, खूप इझी असा क्वेश्चन आहे. बघा 4 दुनी 8, 8 आणि 1 किती, हे 9 झाले. 9 भागिले 4 गुणिले 1 भागिले 3 अधिक x बरोबर 5. आता आडवा भाग जातो, 3 1 3, 3 3 किती 9. आता असा भाग जात नाही, म्हणून 3 भागिले 4 आहे का नाही, 3 भागिले 4 झाले हे, प्लस x बरोबर 5. आता या ठिकाणी काय दिसून येतं तुम्हाला, काय दिसून येते बघा, x बरोबर हा जो 5 आहे हा एवढा जो भाग आहे तो वजा बाकीचा आहे, वजा 3 भागिले 4. आता काय येतं आन्सर, काय येते आन्सर, खूप इझी आहे. 4 पंचे 20, 20 वजा 3 भागिले 4 बरोबर की नाही. 20 वजा 3 म्हणजे 17, 17 भागिले 4. सो देअरफॉर x बरोबर 17 भागिले 4, 17 भागिले 4. आता 17 भागिले 4 म्हणजेच ते आन्सर तर आलंच आपल्याला. दुसरं कोणतं आन्सर येणार आहे, त्याला स्प्लिटिंग करून आपण 4 चूक 16 उरला 1, 4.1/4 सुद्धा आपण आन्सर म्हणणार आहोत. किंवा याला काय म्हणणार, 4.25 म्हणणार, कारण की 1 भागिले 4 म्हणजे 0.25 होते. म्हणून हे तिन्ही आन्सर आपण गृहीत धरू शकतो. 4.25 सुद्धा म्हणू शकतो, 4.1/4 सुद्धा म्हणू शकतो, किंवा 17 भागिले 4 सुद्धा म्हणू शकतो. ऑप्शनमध्ये जे असेल ते आन्सर मारायचं. नेक्स्ट क्वेश्चन आपण घेणार आहोत. हा बघा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. या ठिकाणी आपण काय करणार, याचा गुणाकार करणार. 8 सकम 48 4, 8 सकम 48 8, 8 का 8, 8 का 8, 8 आणि 4 12, 18 सकम 18 28 असे. ओके, 8 सकम 48 4 लिहायचे, 8 का 8 आणि 4 किती 12, 128. हे इथून इकडे जात असताना 128 येते, प्लस हे 7 करायचे असते, म्हणजे हे येतात, प्लस केल्यानंतर 135. हे झाले 135 भागिले 8, भागिल्याचं चिन्ह भागिले. 16 1 16, 16 आणि 11 हे होतात 27, 27 भागिले 16 हे ऑफ 4 बरोबर व्हॉट. याचं आन्सर विदिन सम सेकंडमध्ये काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, हा सर्वप्रथम ऑफचा भानगड मिटवून टाकायला लागेल. सर्वप्रथम बॉडमासच्या नियमानुसार BODMAS हा ओ म्हणजे ऑफ होते, ऑफ म्हणजेच मराठीमध्ये चाचीचे होते आणि हिंदीमध्ये काकीके होते. हा सर्वप्रथम आपल्याला भागाकाराची आधी करावं लागते. आता आडवा भाग देऊ आणि ऑफ म्हणजे गुणाकार घेत असते. 4 1 4, 4 चूक 16, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय दिसून आलं की 135 भागिले 8 भागिले 27 भागिले 4 बरोबर x झालं की. आता याला असं उलटं करता येते, कसं की हा इन्व्हर्स करता येतो. देअरफॉर x बरोबर काय करणार, 135 भागिले 8 गुणिले, याला गुणिले करणार, 4 वर नेणार, 27 खाली आणणार, झालं. आता प्रॉपर आन्सर या ठिकाणी तुमचं लगेच दिसून येईल. 4 1 4, 4 2 8 है की नाही. आता 27 1 27, 27 पंच 135 होतात. म्हणून x बरोबर 5 भागिले 2, x बरोबर 2.1/2 म्हणू शकतो आपण त्याला. 2.5, 5चे 2 तुकडे केले तर 2.5 होतात, आणि त्यालाच आपण 2.5 सुद्धा म्हणू शकतो. असे तिन्ही पद्धतीने आपण त्याचा आन्सर काढलेला आहे. 5 भागिले 2 किंवा 2.1/2 किंवा 2.5. क्लिअर, यस क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन हा बघा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. या ठिकाणी आपण 6 दुनी 12 ने किती 13, 13 भागिले 6, 18 पंचे 90 ने किती 91, म्हणजे 13 भागिले 6 भागिले 91 भागिले 18 हा ब्रॅकेट प्लस x बरोबर 7. विदिन सम सेकंडमध्ये याचा आन्सर यायलाच पाहिजे. 10 पैकी 10 मार्क्स तुम्हाला मिळायलाच पाहिजे. कसे बघा, आता या ठिकाणी हा ब्रॅकेट आधी सॉल्व करावा लागतो.
याला गुणाकारामध्ये कन्वर्ट करायचं नेहमीच प्रमाणे हा भागाकाराचा गुणाकार होतो 18 वर जाते 91 खाली येते आणि भाग जातो प्लस एक्स बरोबर 7 असा आडवा भाग जातो 6x 6 किती 18 13 1 13 13 7 91 म्हणजे या ठिकाणी आलेले आहे 3/7 अधिक x बरोबर 7 या स्टेप्सवर आपण आलो। या स्टेप्सपासून आपल्याला पुढे कसं जायचं आहे x बरोबर 7 हा प्लसचा काय होणार आहे मायनस 3/7 आता काय होणार आहे 7 7 49 49 वजा 3/7 सो देअरफॉर x बरोबर 49 वजा 3 म्हणजे 46 म्हणजे या ठिकाणी काय येतं 46/7 46/7 सुद्धा त्याचा आन्सर आला किंवा त्याला स्प्लिटिंग जर केलं तर 7 सकम 42 6 उरले किती 4 म्हणजे 6.4/7 आन्सर येते 4/7 हे सुद्धा त्याचा आन्सर आला किंवा त्याला जर आपण प्रॉपरली जर काढलं म्हणजेच पॉईंटमध्ये जर काढलं तर हे 46/7 घ्यावं लागेल 7 सकम 42 उरले किती 4 4चे झाले 40 4चे किती झाले 40 मग त्या ठिकाणी किती येणार आहे ठीक आहे 7 7 5 35 7 सकम 42 42 4 उरले 40 झाले 7 5 35 बरोबर ना 7 5 35 46/7 काढल्यानंतर 7 सकम 42 उरले किती 4 4चे झाले 40 40 मग 7 5 35 येतात उरतात 5 आणि 5चे 50 होतात आणि 7 7 49 6.57 असं काहीतरी येणार परंतु ऑप्शन पाहून आन्सर मारायचं 46/7 सुद्धा आन्सर आहे त्याला स्प्लिटिंग केलं तर 6.4/7 सुद्धा आन्सर आहे किंवा हे या ठिकाणी 6. या ठिकाणी 5 7 सुद्धा आन्सर आहे लक्षात आलं 7 सकम 42 आणि 7 42 उरले 4 झाले 40 7 5 35 40 मधून 35 गेले उरले 5 झाले 50 7 7 49 बरोबर 6.57 चे आन्सर येणार आहे त्याचं ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊ आय थिंक इट्स अ सेकंड लास्ट क्वेश्चन 9वा प्रश्न आहे हा या ठिकाणी बघा मित्रांनो काय आन्सर येतं आपण याला सुद्धा त्याच पद्धतीने आपण कन्वर्ट करून घेऊ कन्वर्ट केलेलं केव्हाही चांगलं असतं 9 2 18 किती 19 9 2 18 किती 19 19 2 38 ने हे किती झाले 40 19/9 गुणिले हे 40/19 भागिले 3 सकम 18 18 2 20 20/3 बरोबर x वजा हे येतं 3/2 झालं। आता बॉडमासच्या नियमानुसार याला सरळ करून घेऊ आपण पहिले तंतोतंत सरळ 19/9 गुणिले 40/19 हा भागिलाचं करूया गुणाकार गुणिले 3 वर नेऊ 20 खाली आणू 3/20 बरोबर x वजा 3/2 आता या ठिकाणी आडवा भाग जातो का ते बघायचं 19 19 कॅन्सल झाले की नाही 20 1 20 20 2 40 कॅन्सल झाले 3 1 3 3 3 9 म्हणजे इथं आला 2/3 वर 2 आला खाली 3 बरोबर x वजा 3/2 आता या ठिकाणी डायरेक्टलीच आन्सर निघतं हा जो x आहे x इथं ठेवला हा जो वजा आहे तो इकडे अधिक होणार 2/3 अधिक 3/2 येणार। आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तरी चालते x बरोबर 2/3 अधिक 3/2 क्रॉस मल्टिप्लिकेशन सुद्धा काढलं तरी चालते किंवा लसावीने सुद्धा काढलं तरी चालते इकडून इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन काढून देते इकडे लसावीने काढून देतो 2 किती 4 प्लस 3 3 किती 9 आणि 2 किती 3 2 किती 6 म्हणजे या ठिकाणी 13 भागिले आले 6 बरोबर 13/6 हे त्याचा प्रॉपर आन्सर आहे स्प्लिटिंग जर आपण केलं तर दुसरे आन्सर येते 13/6 6 2 12 उरला 1 2.1/6 आन्सर येते 2.1/6 आन्सर आलेला आहे असे दोन्ही आन्सर येतात हे झालं क्रॉस मल्टिप्लिकेशननं कशानं क्रॉस मल्टिप्लिकेशन। आता एलसीएमनं काढू एलसीएमनं कसं निघणार x बरोबर 2/3 अधिक 3/2 तुम्हाला माहिती आहे का 2 क्रमागत संख्यांचा गुणाकार हा लसावी असतो 2 आणि 3 क्रमागत संख्या क्रमागत संख्यांचा गुणाकार हा लसावी असतो म्हणजे याचाला गुणाकार जर केला तर 3 2 6 लसावी झाला लसावी किती झाला मग 6 लसावी झाला। आता 6 सोबत आपण क्रिएशन नेहमीप्रमाणेच करतो ना कसं 3 2 6 2 2 किती 4 4 आपण लिहिले प्लस 2 3 किती 6 3 3 किती 9
म्हणजे या ठिकाणी बघा इथे सुद्धा 9 4 किती 13, 13/6 झाले, 13/6 म्हणजेच 2.1/6. दोन्ही पद्धतीने आन्सर आपण राईटच आणलं ना, आहे की नाही. तुम्ही पॉज करत करत व्हिडिओ बघत आलेले आहात, तुमचे सुद्धा आन्सर राईटच निघालेले असेल अशी आशा बाळगतो आणि इथे शेवटच्या प्रश्नाकडे जातो. येस, शेवटच्या प्रश्नाच्या आधी तुम्हाला एक सांगतो मित्रांनो की तुमच्यासाठी मी टेस्ट सिरीज घेऊन आलेला आहो. उद्या आपल्याला 14 पेपर आहे. उद्या आपला जो पेपर आहे रविवारी हा 4था पेपर आहे, 4था पेपर. याआधी आपण 3 पेपर घेतले. हे तीनही पेपर IBPS पॅटर्ननुसार मी सेट करून विद्यार्थ्यांना दिले. 200 मार्क्सचा पेपर आहे आणि ह्या 200 मार्क्सपैकी हायेस्ट स्कोर आपल्या क्लासमधला आतापर्यंत 149चा आहे. 200 आउट ऑफ 149. ओके, 200 आउट ऑफ 149चा स्कोर निघालेला आहे. यामध्ये मॅथ 30 मार्क्ससाठी, रिजनिंग 80 मार्क्ससाठी, मराठी आणि इंग्रजी 15-15 मार्क्ससाठी, GK येतं 30 मार्क्ससाठी आणि CDP म्हणजेच मानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचे जे उपयोजनात्मक प्रश्न येतात ते 30 मार्कासाठी. असे करत करत इथे आलं 0, हा चला 1, 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1 10 आणि 20 म्हणजे 200. गणित 30 मार्कासाठी, बुद्धिमत्ता 80 मार्क्ससाठी, मराठी 15 मार्क्ससाठी, इंग्लिश 15 मार्क्ससाठी, GK 30 मार्क्ससाठी आणि हे 30 CDP. अर्थातच आपण त्याला मानसशास्त्र किंवा अध्यापनशास्त्राचे प्रश्न लक्षात. असे 200 मार्क्सची टेस्ट मी घेतो आणि ते 10+3 म्हणजे 13 पेपर तुम्हाला मिळणार. येस, ओके. सो तुम्ही जर इच्छुक असाल तर 7709119501 वर कॉल करू शकता. या ठिकाणी तुम्हाला पेमेंट करायचं आहे 200 रुपये. शेवटचा प्रश्न आपण घेऊ. इट्स अ लास्ट क्वेश्चन अँड इट्स व्हेरी युनिक क्वेश्चन. आता बघा, याला पहिले काय करू की इथे ब्रॅकेट आहे, मोठ्या ब्रॅकेटमध्ये ह्या महिरपी कंसामध्ये छोटे छोटे ब्रॅकेट आहे. याला आधी कन्वर्ट करून घेऊ. 7 2 14, बरोबर ना. 7 2 14 आणि 4 किती 18. 18/7 आले मित्र, ते लिहून घेतले. गुणिले 2 पंचे 10 आणि 4 किती 14. 14/2 आहे मित्र. येस, 14/2. आता भागिले दुसरा ब्रॅकेट घेऊ आपण. 9 सकम 54, 54 आणि 2 56, 56/9 आहे हे. गुणिले 7 2 14 आणि 4 18, 18/7 आहे मित्र हे, बरोबर x. आणि इथे आहे 15. झालं, ॲन्सरच आलं. हे तर ॲन्सर तुमचं चुकायलाच नको, कारण की स्पेशली पदावलीचे जे क्वेश्चन्स आहे ना, ते पदावलीचे क्वेश्चन्स आपण टार्गेट केलेले आहे आज. कशाचे? पूर्णांक, युक्त अपूर्णांक किंवा अपूर्णांकाचे सर्व प्रश्न आपण ॲक्युरेट काढलेच आहे. याचं सुद्धा ॲन्सर आपल्याला राईट आणि ब्राईटच येणार आहे. आता या ठिकाणी आडवा गुणाकार जातो, आडवा भाग जातो. 7 1 7, 7 2 14 झालं. हे 2 2 झाले कॅन्सल, म्हणजे या ठिकाणी फक्त 18 उरले. आता 15 अधिक 18 हे ब्रॅकेटमध्ये सा अजून भागिले इथं 9 1 9, 9 2 18, 7 1 7, 7 8 56 गेला भाग. 8 2 किती 16, हे झाले 16. बरोबर किती x. आता x बरोबर काय आन्सर येणार आहे बघा. येस, आता 15 इथे आपण भाग देऊ शकतो 18/16 असं लिहून घेऊ शकतो. याला कितीने भाग जाणार, तर इथं 2ने जरी भाग दिला तर 2 9 18 आणि 2 8 16 म्हणजे 15 अधिक 9/8 असं त्याचं प्रॉपर ॲन्सर आलं सुद्धा. पण याला आपण काय करणार की हे बघा या ठिकाणी वेट मिनिट, हा 15चे 15 ठेवू. 15 अधिक हे 9/8 आहे ना, याला स्प्लिट करू आणि हे बघ 8 1 8 उरला किती 1, म्हणजे 15 अधिक 1 1/8. 15ने किती झाले मग हे 16, 16 1/8 आले. 16.1/8 त्याचा आन्सर येते. 16.1/8. 16.1/8 जर ऑप्शनमध्ये नसेल आणि पॉईंटमध्ये जर असेल तर ते किती येणार. 16 1/8चा आपण भागाकार करून घेऊ. इथं 0 दिला तर 0 पॉईंट झाला, है की नाही. या ठिकाणी 0 दिला 0, इथे काय 0 दिला तर 0 पॉईंट झाला. आता भाग जातो 8 1 8, 8 1 8चा भाग जातो. 10तून 8 गेले 2 राहिले, बरोबर. 2चे झाले 20 आणि 8 2 16.
20 मधून 16 गेले, 20 मधून 16 गेले तर उरले किती 4 झाले 40, 8×45 म्हणजे 1/8 म्हणजेच होते 0.125 म्हणून 18 अधिक 0.125 म्हणजेच 16 अधिक 0.125 म्हणजे 16.125 असं सुद्धा प्रॉपर आन्सर येते. येस, आपण जर हे पदावलीचे प्रश्न योग्यरित्या केले असेल तर तुमचा एक पदावलीचा सेक्टरच पूर्ण झालेला आहे. यासारखे मी तुम्हाला 100 प्रश्न देणार आहोत. 100 माझ्या क्लासच्या स्टुडंटला याच्यावाले 100 प्रश्न मिळणार आहे. तुम्ही जर इच्छुक असाल तर मित्रांनो 7709119501 वर कॉल करा. माझीवाली बॅच आहे 1111 रुपीजला. ती मॅथ्स आणि रिझनिंगची आहे. मॅथ्स अँड रिझनिंग याच्यातले सर्व चॅप्टर्स मी शिकवतो. अतिशय इम्पॉर्टंट असे चॅप्टर्स मी त्या ठिकाणी शिकवत आहो. इनइक्वॅलिटीचं चॅप्टर आहे त्या ठिकाणी, नंतर सिटिंग अरेंजमेंट आहे, डाटा इनपुट असेल, कोडिंग डिकोडिंग असेल, मॅथ्समध्ये सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट आहे, सिम्प्लिफिकेशन आहे, ॲप्रॉक्सिमेशन आहे. सर्व प्रश्न एकदम प्रॅक्टिसनुसार मी घेत असतो. सो तुम्ही या नंबरवर कॉल करून विचारू शकता. 7709119501. माझं नाव आहे सावंत सर. जर का तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.